शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचं जग हे नवतंत्राचं नवयंत्राचं जग आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. प्रत्येक क्षेत्र हे याच नव्या तंत्राने आणि यंत्राने व्यापून गेलेलं आहे. अर्थातच नवनवीन क्षेत्राचा जो विकास झपाट्याने होत आहे तो याच तंत्राच्या आणि यंत्राच्या जोरावरती. आता आपण आपल्या शेती क्षेत्राचा जर बारकाईने विचार केला तर असं लक्षात येतं की अगदी काही वर्षांपूर्वी आपला जो शेतकरी आहे तो पारंपरिक पद्धतीची शेती करायचा. अर्थातच ही शेती करताना अगदी लावणीपासून, कापणीपासून, नांगरणीपासून पेरणीपर्यंत सगळी जी कामं आहेत ती अगदी पारंपरिक पद्धतीची आपली जी उपकरणं आहेत, म्हणजे लाकडाचा नांगर असेल, पाभर असेल किंवा पाण्यासाठीची मोट असेल, अशा प्रकारच्या पारंपरिक पद्धतीची उपकरणं वापरून तो शेती करायचा. परंतु आपल्याकडच्या वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाने जे नवसंशोधन केलं आणि याच संशोधनाच्या माध्यमातून नवीन यंत्र विकसित केली. या यंत्राच्यामुळे आता आपल्या शेतीची कामं आहेत, अगदी नांगरणीपासून, फवारणीपासून ते अगदी लावणीपर्यंत आणि कापणीपर्यंतची जी कामं आहेत ती झपाट्याने होताना दिसत आहेत. अर्थातच त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम देखील वाचू लागलेला आहे. मंडळी, आता याच नवतंत्रामध्ये समावेश होतोय तो ड्रोनचा इतर क्षेत्रामध्ये देखील झपाट्याने आता वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये देखील तो आता समावेश होतो आहे. याच ड्रोनच्या माध्यमातून शेतीची कामं ही सहज साध्य होणार आहेत. मुळात नेमका ड्रोन म्हणजे काय आणि ड्रोनचा वापर शेती क्षेत्रामध्ये कशा प्रकारे होणार आहे हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच आज आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे, शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर. कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर हा आपला आजचा विषय आहे आणि याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर सचिन नलावडे सर. तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सचिन नलावडे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी आणि यंत्रशक्ती विभागामध्ये प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर नलावडे सर, तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपला आजचा जो विषय आहे कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर. मुळात कृषी क्षेत्रामध्ये अचूक आणि डिजिटल जे तंत्रज्ञान आहे त्याचा नेमका उपयोग काय आहे? शेतकरी बंधूंनो, आपण आजपर्यंत पारंपरिक शेती करत आलो. आपण असं समजतो की भारतीय शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आपण ओळखतो. परंतु मागच्याच काही दिवसांपूर्वी झालेलं जे सुरू असलेलं युद्ध आहे, रशिया आणि युक्रेन, त्या युद्धाची झळा आता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि गव्हाची टंचाई आतापासूनच जाणवायला सुरुवात झालेली आहे. दर वाढत चाललेले आहेत. याचाच अर्थ आपण जागतिक स्पर्धेमध्ये आता शेती आपली उतरत आहे आणि भारताला त्यामध्ये जर आपलं महत्त्व टिकवून ठेवायचं असेल आणि शेतकऱ्यांना याच वेगाने आपलं अन्नधान्याचं उत्पादन वाढवून प्रेक्षकांना या संदर्भातली स्लाइड पण दाखवतोय. हो, तर या प्रत्यक्षात जेव्हा आपण शेती क्षेत्रामध्ये आतापर्यंत धवल क्रांती झाली, त्याच्यापूर्वी हरित क्रांती झाली, नील क्रांती झाली आणि आता याच्या पुढे जाऊन आपण यांत्रिक तंत्रज्ञानाची क्रांती घडणार आहे, याच्याबद्दल शंका नाही. आणि त्याच्याशिवाय आपलं शेतीचं उत्पादन वाढू शकत नाही. तर डिजिटल तंत्रज्ञानामध्ये आपण हे पाहू शकता की डिजिटल तंत्रज्ञानामध्ये आपल्याला शेती किंवा पिके ही आपल्याशी बोलू शकत नाहीत. त्यांना काय होतं हे ते सांगू शकत नाही. तर त्या दृष्टीने आपल्याला पिकांची गरज ओळखणे, हवामानाचा अंदाज घेणे आणि त्याच्यासाठी आपल्याला या स्लाइडमध्ये आपण पाहू शकता की ड्रोन हे असंच एक डिजिटल तंत्रज्ञान आहे ज्याच्याद्वारे आपण शेती पिकाचं सर्वेक्षण करू शकतो आणि त्याची माहिती मिळवू शकतो. त्याचा काय गरज आहे ते कळू शकतो. त्याची माहिती आपल्याला संगणकाकडे मिळते. संगणकाच्याद्वारे त्याचं विश्लेषण केलं जातं आणि आपल्याला आपले निर्णय घेता येतात आणि ते घेतलेले निर्णय आपल्याला पुन्हा आपल्या यंत्रांना ते पाठवावे लागतात आणि मग त्या यंत्रांच्या सहाय्याने अचूक ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी, जेव्हा आवश्यकता आहे त्याच वेळी आणि जेवढी आवश्यकता आहे तेवढंच मोजून मापून आपण ज्यावेळी आपल्या निविष्ठांचा वापर करू, हेच तर डिजिटल तंत्रज्ञान आहे. म्हणजे स्वयंचलित पद्धतीचं परंतु मानव नियंत्रित अशा प्रकारचं हे यंत्र आहे जे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अत्यंत छोटे काटेकोर पद्धतीने ज्या निविष्ठ आहेत
त्याचा आपल्याला जर वापर करायचा असेल किंवा त्याची बचत करायची असेल तर ड्रोनचं तंत्र हे अचूक पद्धतीने वापरता येणं अतिशय शक्य आहे. परंतु सर मला असं सांगा की हा ड्रोनचा वापर सैनिकी क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय. शेती क्षेत्रासाठी त्याचा वापर कशा प्रकारे होणार आहे? आता आपण पाहिलं असेल की ड्रोन काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी आपण लग्नांमध्ये पाहिले फोटोग्राफी करताना. त्याच्या अगोदरपासून ड्रोन हे सैनिकी क्षेत्रामध्ये वापरले जातात, ज्याचा उपयोग शत्रूंवरती लक्ष ठेवणे आणि त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी केला जातो. पण हेच तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरणं ही तेवढंच आवश्यक आहे आणि त्याची गरज आता आपल्याला जाणवू लागली आहे. ज्याच्यामध्ये ड्रोनचा वापर हा सर्वेक्षण करणं, पिकांचं निरीक्षण करणं, मातीचं निरीक्षण करणं आणि त्याच्यावरून आपल्याला जे मिळालेले माहिती आहे त्याचं विश्लेषण करून मग आपण ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी आपल्याला फवारणीद्वारे निविष्ठा देऊ शकतो, जसं की कीटकनाशक आहेत. आपण स्लाइड पण दाखवूया सर प्रेक्षकांना आपण या संदर्भात. त्याच्यामध्ये दाखवू शकतो. तर याच्यामध्ये आता पूर्वी पाहिलं की जवळजवळ 1839 साली पहिल्यांदा ऑस्ट्रिया या देशाच्या सैनिकांनी ड्रोन, अर्थात तो ड्रोन नव्हता परंतु जे हवेचे फुगे होते ते स्वयंचलित पद्धतीने त्यांनी व्हेनिस या शहरावरती ताबा घेण्यासाठी वापरले. तेव्हापासून या ड्रोन या संज्ञेचा वापर केला जातो आणि हे ड्रोन आता त्याच्या पुढे जाऊन हे साधारणपणे 1907 साली जेव्हा त्याच्यावरती संशोधन होऊ लागलं तर रिमोट पायलट जे आहेत, म्हणजे आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीची खेळणे म्हणतो, त्याच्या पद्धतीने असे ड्रोन तयार केले गेले आणि ते ड्रोन आता जेव्हा 1960 नंतर जगाच्या समोर कमर्शियल आले आणि आता पुढे जाऊन आपल्याला शेतीमध्ये जेव्हा हे ड्रोन वापरता यायला लागले. ह्या स्लाइडमध्ये आपण बघू शकता की शेतीसाठी ड्रोन ज्यावेळी वापरणार आहोत आपण, तर हा मॅपिंग करणं म्हणजेच आपल्याला शेतीचं जे क्षेत्र आहे त्याचं सर्वेक्षण करणं आणि त्याच्यातून मिळणारे जे भाग आहेत त्याची विविध माहिती घेणं, जसं की पिकांची गरज, त्याच्यामध्ये गरज असलेलं त्याचं पाणी, त्याच्यानंतर त्याच्यावरती असलेले कीड आणि रोगांमुळे होणारा परिणाम, या सर्व गोष्टींचा सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला ड्रोनचा प्रथम वापर होतो आणि त्याचा आपण एकत्रित अशी माहिती गोळा करू शकतो. त्या माहितीच्या आधारे आपल्याला मग पुन्हा त्या निविष्ठा ज्या द्यायच्या आहेत, जसं फवारणीचा जो ड्रोन आहे तो फवारणीचा ड्रोन स्लाइड आपण या संदर्भातली दाखवतो. याच्यामुळे पुढे तर याच्यामध्ये आपण असं बघू शकतो की हे फवारणीसाठी आपण बहुतेक आता ड्रोन लोकांना माहिती झालेली आहेत, ज्याच्या साहाय्याने आपण अचूक रीतीने आणि जेवढं गरज आहे तेवढंच कीटकनाशक आणि लिक्विड असे फर्टिलायझर्स आपण देऊ शकतो. आता हे जे चित्र आपल्या समोर दिसतं आहे हे जसं सॅटेलाईटवरून घेतलेलं चित्र असतं त्याचप्रमाणे हे ड्रोनच्या साहाय्याने घेतलेलं चित्र आहे. या ड्रोनच्या साहाय्याने घेतलेल्या चित्राचा उपयोग आपल्या गावामध्ये असलेल्या सर्व क्षेत्र एकत्रितपणे आपण पाहू शकतो आणि त्या गोष्टीचा आपण शेतीसाठी कुठे उपयोग करायचा आहे, कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला उपयोग करायचा आहे, अशा पद्धतीने आपलं नियोजन आपण पूर्ण गावाचं करू शकतो. त्याच्यासाठी आपण गव्हर्नमेंट जे आहे भारत सरकारने याच्यामध्ये अगोदरच सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर याच्याबद्दल सुरुवात केलेलीच आहे. आणि त्याच्याबरोबर आपण असं शेतीमध्ये ज्यावेळी ड्रोनचा वापर आपण म्हणतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रोनच्या ज्या संकल्पना आहेत, जसं की तुम्हाला शेतीमध्ये गवत कुठे आहे हे ओळखणं, त्याच्यानंतर पाणथळ जागा कुठे आहेत, ज्या ठिकाणी आपल्या जमिनी उपयोगाच्या नाहीत त्यांचं सर्वेक्षण करणं आणि मग आपल्या पिकांचं नियोजन करणं, जेणेकरून आपण जी पिकं लावणार आहोत त्या पिकांना योग्य प्रकारे निविष्ठा आपल्याला देता येतील. थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की अगदी शेती क्षेत्रातल्या अचूक ज्या गोष्टी आहेत, त्या सूक्ष्म गोष्टी आहेत, त्याचा देखील शोध हे ड्रोन यंत्र हे घेतं आणि त्या पद्धतीने ते कार्यरत होतं. सर राजाभाऊ शिंदे यांचा फोन आहे परभणीहून, फोन घेऊयात. हॅलो हॅलो राजाभाऊ नमस्कार. नमस्कार सर. सर आपला प्रश्न विचारा. हा, ड्रोन शेतकऱ्याला विकत मिळतं का? मिळतं तर कुठे मिळतं, त्याची प्रोसिजर काय आहे आम्हाला जरा सांगा. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. त्यांचा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे. ड्रोन हे जे यंत्र आहे ते शेतकऱ्याला मिळतं का?
हो, ड्रोन हे असं यंत्र आहे. आता ड्रोन घेण्यापूर्वी आपल्याला शेतीच्या उपयोगीचे ड्रोनच्या बद्दल माहिती आपण घेणं गरजेचं आहे. सगळेच्या सगळे ड्रोन्स हे शेतीमध्ये उपयोगीचे नाही आहेत. ज्याच्यामध्ये आता जे ड्रोन आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. एकतर छोटे ड्रोन जे आपल्याला जे लग्नांमध्ये आपण छोटे छोटे ड्रोन बघतो, जे फोटो काढण्यासाठी उपयोगी पडतात, ते ड्रोन हे 2 किलोपेक्षा कमी वजनाचे ड्रोन असतात. आणि ते ड्रोन वापरण्यासाठी लायसन्स असण्याची पण आवश्यकता नाही आहे. पण शेतीमध्ये जेव्हा ड्रोन आपण घेणार आहोत, तो ड्रोन स्मॉल कॅटेगरी मधला असतो. म्हणजे 2 किलोपासून ते 25 किलोपर्यंतच्या वजनाच्या साधारणपणे ड्रोन्स हे वापरले जातात शेतीमध्ये. ज्याचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर त्याच्यामध्ये फिक्स्ड विंग चे प्रकारचे ड्रोन असतात, जे सर्वेक्षणासाठी वापरले जातात. सर बघा, ड्रोनचे आपण दाखवतोय स्लाइड प्रेक्षकांना. ह्याच्यामध्ये आपण जर हे पाहिलं की हे सगळेच्या सगळे ड्रोन तुम्ही शेतकरी सगळे घेणार नाहीयेत. तर याच्यामध्ये ट्रायकॉप्टर आहे, हेक्झाकॉप्टर, क्वाडकॉप्टर असे काही ते नावं दिलेले आहेत. तर ते जे आहे ते त्याच्यावरती असणाऱ्या पात्यांची संख्यावरून ते दिलेलं असतात. क्वाडकॉप्टर म्हणजे 4 पाते असलेलं, हेक्झाकॉप्टर हे 6 पाते असलेलं, आणि एक आपण हेलिकॉप्टर आपल्याला माहिती आहे तो एकच पाता असतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त विमानासारखा दिसणारा ड्रोन आहे तो सर्वेक्षणासाठी वापरतो. पण ते खूप मोठ्या प्रमाणावरती जेव्हा आपल्याला सर्वेक्षण करायचं असतं, म्हणजे साधारणपणे तासाभरात एक 10 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्याच्याने कव्हर केला जातो. तर असे ड्रोन आपण हे वापरतात. आणि हे ड्रोन शेतकऱ्यांना उपलब्ध होतात. अर्थात भारतामध्ये असे एक DGCA म्हणून जी संस्था आहे, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, त्यांची एक वेबसाईट आहे डिजिटल स्काय. तर त्या डिजिटल स्काय वेबसाईटवरती आपण जर गेलात, त्या वेबसाईटवरती आपल्याला जे अप्रूव्ड ड्रोन आहेत, म्हणजे ज्याला मान्यता मिळालेली आहेत, असे ड्रोनची सर्व नावं आणि त्यांच्या कंपन्यांची यादी उपलब्ध आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा ड्रोन हवा आहे ते त्या यादीमधून आपल्याला समजेल. शेतीमध्ये वापरण्यात जाणारे जे ड्रोन आहेत ते तुम्हाला जर सर्वेक्षण करायचं असेल, फक्त माहिती घ्यायची असेल, शेताबद्दल माहिती घ्यायची आणि त्याचं विश्लेषण करून दुसऱ्याला द्यायचं आहे, त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे सेन्सर त्याच्यावरती बसवलेले जातात. आणि तशा पद्धतीचं जर ड्रोन घ्यायचा असेल तर तो महाग ड्रोन आहे. आणि तो आपण ज्या ठिकाणी वापरणार आहात ते कमर्शियल पर्पजसाठी, म्हणजे ते आपल्याला भाडेतत्वावर देण्यासाठीच वापरायला पाहिजे. फवारणीसाठी मिळणारा जो ड्रोन आहे, तर समजा आपल्याला 5 लिटरचा ड्रोन घ्यायचा असेल तर 5 लिटरचा ड्रोन साधारणपणे 3 लाखाला मिळतो. आणि 10 लिटर कॅपॅसिटीचा, म्हणजे 10 लिटरची तिची जी फवारणीची टाकी असते, असा ड्रोन हा साधारण 5 लाख पासून पुढे मिळतो. तर याच्यामध्ये जो तुम्हाला मान्यताप्राप्त जो ड्रोन आहे त्याच्या किमती ह्या जास्त आहेत. आणि आता जे आपल्या केंद्र सरकारची जी योजना आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती सबसिडी आपल्याला उपलब्ध होते. ज्या लोकांना आपल्याला भाडेतत्वावरती ड्रोन द्यायचे आहेत अशा लोकांना तो ड्रोन उपलब्ध होईल. अशा पद्धतीने हा जो समोर आपल्याला दिसतोय हा ड्रोन आहे फवारणी करण्याकरता ड्रोन. आणि हा 10 लिटर कॅपॅसिटीचा 10 लिटर टँक असलेला ड्रोन आहे. या ड्रोनच्या साहाय्याने आपण 6 मिनिटांमध्येच 1 एकर फवारणी करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण जो पाण्याचा वापर करतो तो फक्त 10 लिटर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जी फवारणी करत आलो त्या फवारणीमध्ये साधारणपणे 200 लिटर पाणी 1 एकराला वापरा असं सांगितलं जातं. आणि इथे मात्र आपण ते 10 लिटरमध्येच तो फवारणी करू शकतो. आणि लागणारा वेळ ही जवळजवळ 40 पट कमी आहे. म्हणजे खूप वेगाने आपण फवारणी करू शकतो. नक्कीच. तर या ठिकाणी आपण बघाल की जी फवारणी होत असते त्या फवारणीचं जो मानक आहे तो आपण याच्यावरती ठरवतो की जे थेंब पडणारे आहेत ते सर्व प्रकारे पसरलं पाहिजे. किडीचा नाश व्हायला पाहिजे. आणि ते किडीचा नाश होण्यासाठी त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आहे. तर आपण 200 लिटर पाण्यामध्ये तेच कीटकनाशक फवारणार आहात आणि 10 लिटर पाण्यामध्ये पण तेवढंच कीटकनाशक फवारणार आहात. तर त्याचं जे इफेक्टिव्ह आहे म्हणा आपण त्याची परिणामकारकता आहे ती जास्त आहे. आणि त्यामुळे आपल्याला 30 ते 40% थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की कृषी क्षेत्राचं मोजमाप असेल किंवा फवारणी असेल अशा प्रकारची जी कामं आहेत ती सहसाध्य होण्यासाठी हे जे ड्रोन उपकरण आहे ते अत्यंत उपयुक्त आहे. मंडळी, याच नोटवरती आपण घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर सचिन नलावडे सर. नलावडे सर, ड्रोनचा आपण वापर कृषी क्षेत्रासाठी कशा पद्धतीने होतो या संदर्भात आपण ब्रेकपूर्वी सविस्तर सांगितलेलं होतं. आता ड्रोन हा शब्द जो आहे तो सुपरिचित झालेला आहे, सर्वसामान्य लोकांनाही तो कळतो, परंतु ड्रोन म्हणजे नक्की काय? ड्रोन म्हणजे तर खरं तर पाहिलं तर एक मानवरहित विमान आहे ज्याचा चालक म्हणजे आपण त्याला पायलट म्हणतो. तो विमानाच्या पायलट सारखाच असतो, परंतु तो जमिनीवर असतो आणि तो जमिनीवरून त्या विमानाला तुमच्या कंट्रोल करतो. तर या ड्रोनमध्ये आपण जर पाहाल तर ड्रोन हे विमानाच्या प्रकारचे ड्रोन असतात किंवा हेलिकॉप्टर आपण सगळ्यांना परिचित असलेला एक प्रकार, त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरसारखे ड्रोन असतात. तर ही ड्रोन ही संकल्पना आहे, त्याला वेगवेगळी नावं आहेत. अनमॅन्ड एरियल व्हेकल, त्याला UAV असं म्हटलं जातं, किंवा आरपास म्हणजे रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टम, म्हणजे ज्याच्यामध्ये ड्रोन त्याच्यामध्ये असलेले सगळ्या ज्या कॉम्पोनंट्स आहेत म्हणजे सुटे भाग आहेत ते, आणि जो माणूस जो कंट्रोल करतो तो, आणि त्याच्याकडे असलेला कंट्रोलर म्हणजे रिमोट कंट्रोलर थोडक्यात. तर ह्या सर्व गोष्टींना मिळून एक रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टम तयार होते. अशा हे जी सगळी सिस्टम आहे याला आपण ड्रोन म्हणतो. आणि त्याचा आपण प्रेक्षकांना स्लाइड दाखवूया त्या संदर्भात. हो, याच्या संदर्भात जर आपल्याला माहिती हवी असेल तर ती स्लाइड बघितल्यानंतर कळेल. तर आपण जे ड्रोन जे आहे रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने नियंत्रित केलेले जे यंत्र आहे त्याचं आपण ड्रोन बोलतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे भाग आहेत, तर त्या भागांमध्ये आपण पाहाल की स्लाइड आपण दाखवूयात. हो, ज्या ड्रोनमध्ये हा मल्टीकॉप्टर ड्रोनचा सुट्टे भाग वेगळे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण कॉप्टर म्हणजे ज्याचे रोटर्स असतात ते प्रोपेलर, जसे आपल्या हेलिकॉप्टरमध्ये एक पंखा असतो तशा पद्धतीने ह्या ड्रोनमध्ये 4 पंखे असतात. 4, 6, 8 अशा पद्धतीने ते पंख्यांची संख्या असते. आणि त्याच्यासाठी मोटर असतात, त्या मोटरसाठी असणारे स्पीड कंट्रोलर असतात. आणि त्या सर्व ही जी यंत्रणा आहे ज्या मशीनवरती बसवलेली असते ती हवेत असते, त्यामुळे त्याला कंट्रोल करण्यासाठी एक फ्लाईट कंट्रोलर असतो, ज्याचं कनेक्शन हे रिमोटली तुमच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीनी जो ऑपरेटर जो खाली माणूस दिसतो तो माणूस करत असतो. आणि यामध्ये वेगवेगळे 2 प्रकार आपल्याला समोर दिसतात. एक विमानाच्या सारखा प्रकार आहे आणि ज्याच्यामध्ये अनेक रोटर असलेला दुसरा प्रकार आहे. तर विमानाचे जो प्रकार आहे तो त्याच्यासाठी आपल्याला रनवे लागतो किंवा आपल्याकडे शूट करण्यासाठी एक यंत्रणा लागते. त्यामुळे त्याच्यासाठी खूप आधुनिक यंत्रणा असेल अशाच ठिकाणी तो वापरला जातो. शेतीमध्ये आपण आपल्या मल्टी रोटर ड्रोन वापरला जातो, ज्याच्यामध्ये अनेक पंखे असलेले ड्रोन वापरतात आणि त्याला कंट्रोल करणं हे सोपं असतं. परंतु ते करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षित पायलटचीच आवश्यकता असते. हे झालं सर ड्रोनच्या संदर्भात. परंतु ड्रोनच्या संदर्भात काही अशा तांत्रिक संज्ञा असतील ज्या सर्वसामान्य लोकांना परिचित नसतील, अशा काही संज्ञा आहेत का? हो, मी आताच जसं म्हटलं की रिमोट कंट्रोलर हे सगळ्या लोकांना माहिती असलेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जेव्हा तो ड्रोन ऑपरेट करणारा जो पायलट आहे त्याच्यामध्ये ती जी पूर्ण जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये तो रिमोट कंट्रोलरला ग्राउंड कंट्रोल स्टेशन म्हटलं जातं. आणि जे रोटर लावलेला जो ड्रोन आहे त्याच्यामधले रोटर हे फार महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्याबरोबर GPS ही जी सिस्टम आहे म्हणजे प्रणाली आहे जी आपल्याला नियंत्रण देते. आपला ड्रोन कोणत्या ठिकाणी आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्याला जी माहिती जी आपल्याला जो ऑपरेटर आहे त्याला मिळत असते आणि ती गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आपण ड्रोन चालवत असताना त्याला उंची देणं, त्याच्यानंतर तो पुढे घेणं, बाजूला घेणं, पिच आणि अशा काही संकल्पना आहेत ज्या विमान नियंत्रणामध्ये वापरल्या जातात, त्याच ड्रोन नियंत्रणामध्ये सुद्धा वापरल्या जातात. अशा संकल्पना त्या ऑपरेटरला जो नियंत्रक असतो त्याला या संज्ञा परिचित असणं गरजेचं आहे, त्यानुसारच तो ते सगळं ऑपरेट करत असतो. सर, आता मला सांगा की हे जे ड्रोन आहेत त्याचे नेमके प्रकार किती आहेत आणि त्यासाठी
त्यापैकी शेतीसाठी कोणता ड्रोन वापरला मी जातो? मगाशी जसं म्हटलं की आपण एक स्लाइड पण दाखवूयात हो. आपण या संदर्भात. फिक्स्ड विंग ड्रोन जे आहेत ते फक्त सर्वेक्षण करण्यासाठी वापरले जातात. ह्या समोरच्या चित्रामध्ये जे आपल्याला ह्या स्लाइडमध्ये दिसत आहे की मध्ये एक हेलिकॉप्टर आहे. तो हेलिकॉप्टर हा पूर्वी जो मोठा हेलिकॉप्टर असतो त्याचप्रमाणे हा छोटा हेलिकॉप्टर आहे आणि तो आपण फवारणी करण्याकरता वापरू शकतो. परंतु त्याचं जे नियंत्रण आहे हे खूप प्रशिक्षणानंतर येतं. जे क्वाडकॉप्टर आहेत म्हणजे 4 पाते असलेले जे ड्रोन आहेत ते आपण शेतीमध्ये शक्यतो वापरतो आणि जे विमानासारखे ड्रोन आहेत ते फक्त सर्वेक्षणासाठी वापरले जातात. सर आपण एक फोन घेऊयात. शिवानंद वसेदार बेळगावहून बोलतात. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार शिवानंदजी. फोन प्रश्न विचारा. वनवसर बोलतो मी. बर. आता शेतीचे उत्पादन भरपूर घेण्यासाठी भरपूर शेतकरी प्रयत्न करत असतात, पण वेळोवेळी काय तर बदल होत असतात. आता तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही ते ड्रोनचा वापर सांगितला तुम्ही, पण ग्रामीण भागामध्ये कसं असतं, जे शेतकरी असतात अशिक्षित असतात त्यांना म्हणजे माहिती मार्गदर्शन वगैरे अभ्यास काही नसते त्यांना. मग समजा त्यांना ड्रोनचा वापर करून अधिक उत्पादन वगैरे घ्यायचं असेल, काय तर बदल करायचा असेल शेतीमध्ये, मग त्यांना कुठं मार्गदर्शन मिळेल, म्हणजे त्याचा ड्रोन कसा वापरायचा किंवा त्याचं कसं काय पार्ट मिळतात किंवा त्याला कसं चालवायचं वगैरे अशा प्रकारची माहिती जी असतात किंवा क्लास वगैरे असतात ते कुठं मिळेल त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन, असं माझा प्रश्न आहे साहेब. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. त्यांचा प्रश्न असा होता की सर्वसामान्य शेतकरी जो आहे, ड्रोन ही जी संकल्पना आहे त्यापासून तो अनभिज्ञ आहे. अशा शेतकऱ्यांना ड्रोन म्हणजे नक्की काय, तो कसा वापरायचा, या संदर्भात कुठे प्रशिक्षण वगैरे मिळेल का? होय. तर तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण ही ड्रोन ही संकल्पना नवीनच आलेली आहे भारतामध्ये. याच्याबद्दल 2021 मध्येच याच्यावरती काही नियम तयार झाले आणि तेव्हापासून ड्रोन भारतामध्ये सर्वत्र वापरण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यापूर्वी ज्या काही संस्था जे ते संशोधन चालत होतं अशाच ठिकाणी ड्रोन वापरले जात होते आणि आता जेव्हा शेतकऱ्यांनी हा ड्रोन वापरायचा आहे तर त्यांना त्याचं नियंत्रण करणं आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती असणं किंवा त्याचं मेंटेनन्स स्लाइड आपण दाखवते प्रेक्षकांना. तर हे जी माहिती आहे ती माहिती घेण्यासाठी आपल्याला काही प्रशिक्षण संस्था आहेत, त्या ठिकाणी आपल्याला हे प्रशिक्षण मिळेल. अशा प्रकारचं प्रशिक्षण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा आपण काही दिवसानंतर सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये जो ड्रोन चालक आहे त्याला तो ड्रोन ऑपरेट करणं, त्याला तो ड्रोन जोडणं, त्याच्यानंतर त्याच्या काय काय यंत्रणा आहेत ते माहिती करून घेणं, त्याच्या ते कशा चालवल्या जातात ते माहिती करून घेणं आणि त्याला जे लागणारं लायसन्स आहे ते मिळवणं, याच्यासाठी आपल्याला सर्व प्रशिक्षण दिलं जाईल. याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणून जे आहेत त्या विमान उड्डाण संस्था आहेत, त्यांना अशी परवानगी ऑलरेडी भारत सरकारने दिलेली आहे. अशा 16 संस्था कार्यरत आहेत ज्या हे काम करतात आणि त्या ठिकाणी आपण हे प्रशिक्षण घेऊ शकता. परंतु शेती क्षेत्रामध्ये, विशेषतः शेती क्षेत्रासाठी जर ड्रोनचं आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी थोडे दिवस थांबून आपण हे प्रशिक्षण आमच्या विद्यापीठामध्ये घेऊ शकाल. नक्कीच. सर मला आता असं सांगा की शेतीसाठी आणि फवारणीसाठी ड्रोन हे उपयुक्त आहेत. आपल्याकडचा शेतकरी जो आहे तो विविध प्रकारची पिकं घेतो. नेमक्या कोणकोणत्या पिकांसाठी फवारणी करताना या ड्रोनचा वापर होतो सर? ड्रोनचा वापर तसा सर्व पिकांसाठी आपण करू शकतो, परंतु त्याचा फायदेशीर वापर करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण त्याचा फायदेशीर वापर व्हायचा असेल तर ज्या पिकांमध्ये आपण आता हा ऊस आहे, ऊसाचं पीक आहे जे मोठं झाल्यानंतर त्या ठिकाणी फवारणी करणं खूप अत्यंत अवघड आहे. तूर आहे, त्याच्यानंतर सोयाबीन आहे. त्या व्यतिरिक्त आपण जे फळबागा ज्या आहेत अशा ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो आणि भात पिकामध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मनुष्यचलित सोयाबीनचा आपण बघतोय, सोयाबीनवरती फवारणी करतो. हो, हे फवारणी करण्याचं जो प्रात्यक्षिक आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की जो चालक आहे तो त्या कीटकनाशकांपासून खूप अंतरावर असतो, त्यामुळे त्या कीटकनाशकांचा दुष्परिणाम ह्या चालकावरती होत नाही आणि त्याचा उपयोग हा आहे की आपल्याला शेतामध्ये त्याला जावं लागत नाही प्रत्यक्षात. त्यामुळे ज्या ठिकाणी दाट पिकं आहेत
अशा ठिकाणी त्यांना ऊसामध्ये समजा जर जायचं असेल तर अशा ठिकाणी जे ऊसाची पानं मोठी झाल्यानंतर त्यांना लागतात आणि कोणी सुद्धा जो मजूर आहे ते त्या ऊस पिकामध्ये फवारणी करण्यासाठी तयार होत नाही. कांदा पिकाच्या वरती फवारणी करतानाचा व्हिडिओ देखील आपण हो, ह्या कांद्यामध्ये पण आपण याची फवारणी करू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला पूर्ण करायचं असेल अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करणं शक्य आहे. बरं सर, मला आता असं सांगा की ड्रोन चालवण्यासाठी काही परवाना आवश्यक असतो का? हो, नक्कीच. तोच मी अगोदर बोललो की DGCA जे आहे त्यांच्या नियमानुसार आपल्याला भारतामध्ये 2 किलोच्या वरती कोणताही ड्रोन चालवायचा असेल तर परवाना अत्यंत आवश्यक आहे आणि तो परवाना घेण्यासाठी तुम्हाला त्यांचं जे ठरवून दिलेलं जे प्रशिक्षण आहे ते घ्यावं लागेल. ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं आपल्याला जसं गाडीचं लायसन्स मिळतं तशाच पद्धतीचं पायलटचं प्रेक्षकांना स्लाइड दाखवूयात या संदर्भातली. तर ड्रोनची वापर करण्यासाठी आपल्याला काही परवानग्या पण घ्याव्या लागतात. जसं मी आता म्हटलं DGCA ही जी अपेक्स संस्था आहे, जी सर्वात मोठी संस्था आहे, जे ड्रोनचं सर्व कार्यक्षेत्र मर्यादित करते आणि त्यांच्याकडे आपल्याला त्या ड्रोनची नोंदणी करावी लागते. त्याच्यासाठी आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर प्रमाणेच एक युनिक आयडेंटिटी नंबर असतो, तो UIN घ्यावा लागतो. जे ड्रोन छोटे आहेत त्यांना आता UIN मधून वगळण्यात आलेलं आहे, परंतु जे ड्रोन आपण शेतीमध्ये वापरणार आहोत त्या ड्रोनला आपल्याला मात्र UIN घ्यावाच लागेल आणि तो घेतल्यानंतर तो जो वापरणारा पायलट आहे त्याला सुद्धा पायलटचं ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. नक्कीच आपण त्याच्याकडे येऊयात सर. मंडळी, कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर या विषयासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर सचिन नलावडे सर. सर, जेव्हा एखादी गाडी आपण चालवतो त्या गाडीचा चालक असतो, त्याच्यासाठी ठराविक नियमावली असते. ड्रोन चालवताना जो पायलट असतो त्याच्यासाठी अशा प्रकारची काही ठराविक नियमावली आहे का? होय, ड्रोन चालक जे असतात ते जेवढे आपल्या पायलट म्हणजे विमानाचा पायलट जेवढा जबाबदार आहे तेवढाच ड्रोनचा पायलट सुद्धा जबाबदार आहे. त्या पायलटला आपला ड्रोन कशा पद्धतीचा आहे, तो कुठल्या पद्धतीने काम करतो, तो किती उंचीपर्यंत चालवायला हवा, हे सगळे नियम त्याला माहिती असायला हवेत. आपण ज्या क्षेत्रामध्ये ते ड्रोन चालवणार आहोत ते क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र नाही का, किंवा ते त्या ठिकाणी रेड, ग्रीन आणि येलो अशी झोनमध्ये सर्व आपला भारत देश हा विखुरलेला आहे. त्याची माहिती आपल्याला घ्यायची असते डिजिटल स्काय या वेबसाईटवरून. त्या वेबसाईटवरून आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि जेव्हा जेव्हा तो पायलट ड्रोन चालवणार आहे त्याला ती माहिती घ्यावी लागेल आणि ज्या क्षेत्रामध्ये त्याला परवानगी मिळालेली आहे अशा क्षेत्रामध्ये त्याला तो ड्रोन चालवता येईल. त्यांनी ड्रोन चालवण्यापूर्वी त्याचा स्वतःचा ड्रोन हा तपासणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्याला प्रत्येक मोटर चालते का, त्याच्या GPS व्यवस्थित काम करतो का, त्याचे पाते व्यवस्थित आहेत का, ह्या पूर्व तपासण्या केल्यानंतरच त्यांनी ड्रोन उडवायला सुरुवात करायची. आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत त्या ठिकाणी कोणतीही जनावरे, कोणतेही लोक येणार नाहीत याची काळजी त्यांना घ्यावी लागेल आणि हे नियम हे त्यांना पाळावेच लागतील. काम झाल्यानंतर सुद्धा त्याचा कोणती बॅटरी वापरली, किती वेळ त्यांनी तो ड्रोन उडवला याची नोंद त्यांनी स्वतः ठेवायची आहे आणि ती जेव्हा DGCA मागेल तेव्हा त्यांना ती द्यावी लागेल. हे सर्व नियम त्या चालकाला पाळणं गरजेचं आहे. ह्या नियमाचं बंधन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. सर, मला आता असं सांगा की हे जे ड्रोन आहे या ड्रोनच्या माध्यमातून आपण शेतामध्ये जे पिकं आहेत त्याच्यावरती फवारणी करतो, परंतु ही फवारणी करताना काही तांत्रिक अडचणी येत असतील, त्या नेमक्या कोणत्या? फवारणी करताना विशेषतः आपण ज्यावेळी पारंपरिक पद्धतीने फवारणी करतो तेव्हा जमिनीवर आपलं फवारणी यंत्र असतं आणि आता मात्र आपण ते आकाशात असलेलं फवारणी यंत्र वापरतो आणि हे फवारणी यंत्र जेव्हा आकाशात चालू असतं तेव्हा त्याच्यामध्ये बिघाड झाला तर तो आपल्याला दुरुस्त करणं शक्य नाही. तेव्हा
अगोदरच तो फवारणी यंत्र व्यवस्थित चालतं का त्याचं कॅलिब्रेशन करणं म्हणजे प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. जेव्हा त्याच्यातून कुठलं द्रवरूप काही ठिबकत नाही, गळती वगैरे होत नाही आहे ना, याची काळजी त्याला अगोदरच घ्यावी लागेल. आणि जेव्हा आपण आकाशात जातो तेव्हा वातावरणाचा तापमान, त्याच्यानंतर आर्द्रता आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवा, जो वाऱ्याचा वेग आहे त्याची माहिती त्या चालकाला असणं गरजेचं आहे. ती माहिती आपल्याला windy.com सारख्या वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावरून मिळते आणि ते चालकांनी ते पाहणं गरजेचं आहे. 10 मीटर पर सेकंदपेक्षा जास्त वेगाने जर वारे व्हायला लागले तर तो ड्रोन उडू नये. किंवा पावसाळी वातावरण आहे, जेव्हा पाऊस चालू झालेला असतो अशा वेळी मोटर ह्या काम करत नाहीत किंवा त्या बंद पडू शकतात, तेव्हा अशा वेळी तो ड्रोन वापरू नये. ह्या गोष्टी अडचणी म्हणजे अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्याच्यावरती आपल्याकडे निराकरण करण्यासाठी वेबसाईट देखील उपलब्ध आहे, त्याचा आधार शेतकरी घेऊ शकतात. सर, आपण एक फोन घेऊयात. नंदू म्हस्के बोलतात पुण्याहून. हॅलो 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 हा नंदूजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नंदू मस्के बोलतोय पुण्याहून. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, मला असा प्रश्न विचारायचा होता की आपलं ड्रोन ऑपरेटर करणारा, हा आपला टीव्ही संचाचा आवाज कमी करा सर. ड्रोन ऑपरेट करण्यासाठी साक्षर लोक चालतील का, म्हणजे सुशिक्षित पण चालतील का, असं काय आहे का त्याच्यामध्ये? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. त्यांचा प्रश्न असा होता थोडक्यात की ड्रोन जेव्हा ऑपरेट करतो आपण, तो ऑपरेटर सुशिक्षित असला किंवा अशिक्षित असला तरी चालू शकेल का? त्याच्यामध्ये काही नियम आहेत. आता याच्यामध्ये असे आवश्यकता नाहीये की तो ड्रोनचा चालवणारा जो माणूस आहे त्याला कृषीचं पदवीधर असावा असं काही नाहीये. तर 10वी पास झालेला कोणताही व्यक्ती ड्रोनचं प्रशिक्षण घेऊ शकतो आणि त्याला ते लायसन्स मिळू शकतं. 10वी पास ही कमीत कमी पात्रता आहे. 10वी पास ही त्याची पात्रता आहे तुम्हाला ड्रोनचं लायसन्स मिळवण्यासाठी. पायलट होण्यासाठी 10वी पास असणं गरजेचं आहे. बरं, आणि ते तांत्रिक ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये आपण असं असतं की जे तांत्रिक संज्ञा आहेत किंवा तांत्रिक त्याचं नियंत्रण आहे ड्रोनचं, हे तुम्हाला प्रशिक्षणाच्या दरम्यान शिकवलं जातं. परंतु त्या संज्ञा समजण्यासाठी तुम्हाला काही इंग्रजी शब्द येणं गरजेचं आहे. अर्थात इंग्रजीबरोबर ते मराठीमध्ये सुद्धा समजवल्या जातात. परंतु जेव्हा आपण वेबसाईटवरती ते माहिती आपल्याला द्यायची असते किंवा तिथून काही बघायचं असतं तर त्या सर्व गोष्टी आपल्याला थोडक्यात समजल्या पाहिजेत. एवढं ज्ञान त्याला असण्याची गरज आहे. म्हणजे पूर्ण अशिक्षित माणूस चालणार नाही, परंतु किमान पात्रता 10वी पास ही आहे. सर, मगाशी फोन येण्यापूर्वी आपण हे जे तंत्रज्ञान आहे किंवा ड्रोन आहे, हे यंत्र वापरताना ज्या अडचणी येतात त्या संदर्भात आपण सविस्तर सांगितलं. परंतु जेव्हा ड्रोनच्या माध्यमातून आपण फवारणी प्रत्यक्षात पिकावरती करतो तेव्हा नेमकी काळजी शेतकऱ्यांनी कशी घ्यावी? यात म्हणजे मी असं मगाशी म्हटलं की जेव्हा आपण फवारणी करणार आहोत त्यावेळी अचानकपणे काही बिघाड निर्माण झाले तर किंवा GPS चा सिग्नल नाहीसा झाला किंवा आपला ड्रोन आकाशात असताना काही गळती सुरू झाली तर अशा वेळी तो ड्रोन त्या चालकाला नियंत्रित करून आपल्या जागेवर आणणं गरजेचं असतं. त्याचं प्रशिक्षण त्याने घेणं गरजेचं असतं. जेव्हा आपण ड्रोन वापरणार आहोत तर तो फवारणीसाठी वापरतो, म्हणजे कीटकनाशक ही रसायनं आहेत आणि ते रसायनांची पूर्ण माहिती त्या चालकाला असणं गरजेचं आहे. जसं ड्रोनचा वापरची माहिती त्यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर त्याला त्या कीटकनाशकांबद्दलची माहिती पण असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला कोणत्याही प्राण्यांच्या स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना. तर या ठिकाणी आपण ज्या सर्व प्रकारच्या काळजी घेणं, एकतर त्याला तो नियंत्रणाच्या सगळ्या सूचना, फवारणीची यंत्रणा आहे त्याच्याबद्दलची माहिती असणं, ड्रोनबद्दलची माहिती असणं आणि त्याबरोबरच कीटकनाशक किंवा जे रसायनं आहेत जे आपण वापरतोय त्याच्याबद्दलची माहिती असणं हे गरजेचं आहे. बरं, हे झालं फवारणी करण्यापूर्वीची काळजी किंवा प्रत्यक्ष फवारणी करतानाची काळजी. फवारणी एकदा झाल्यानंतर काय करायचं शेतकऱ्यांनी? महत्त्वाची गोष्ट, जसं आपण फवारणी यंत्र, तुमच्याकडे स्प्रे पंप आहे, स्प्रे पंप जेव्हा आपण संपतो तेव्हा पूर्ण धुवून तो व्यवस्थित ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तर जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ड्रोनची किंमत
ही लाखांमध्ये आहे, तेव्हा आपण तो ड्रोन वापर झाल्यानंतर लगेच स्वच्छ करून तो ठेवला पाहिजे. त्याच्याबरोबर आपण जेव्हा तो ड्रोन खाली उतरवणार आहोत, त्याची बॅटरी जी आहे ती त्या ड्रोनपासून वेगळी करणं, ती बाजूला घेणं, ती चार्जिंगसाठी लावणं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि ज्यावेळी आपण ड्रोन फवारणीनंतर बाजूला केलेलं आहे, तर ते जे फवारणीसाठी वापरलेली रसायनं आहेत, त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जो कीटकनाशक नियम 1970 पासून लागू आहे, त्याच्यानुसार त्याचे जे सगळे बॉटल असतील किंवा पाकिटं असतील, त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. ती जबाबदारी ते ड्रोन चालक आणि त्याची टीम यांचंच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं झाल्यानंतर त्यांनी आपला ज्या कार्यक्रम जो पूर्ण काम केलेला आहे त्याची नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये करणं गरजेचं आहे. ती कधीही आपल्याला मागितली जाऊ शकते. सर, आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, जो आपला कार्यक्रम बघतायत, त्यांच्याही मनात तो आहे की ड्रोनचं हे तंत्रज्ञान आहे, त्याचं अर्थकारण नेमकं काय आहे? म्हणजे कीटकनाशक फवारणीसाठी आपण जे ड्रोन वापरतो त्याची किंमत किंवा फवारणीसाठी जे ड्रोन वापरतो त्याची किंमत, एकूणच या ड्रोनचं अर्थकारण नेमकं काय आहे सर? सर्वात महत्त्वाचा प्रश्न तोच आहे की जेव्हा आपण नवीन तंत्रज्ञान एका शेतकऱ्यांपुढे आणतो, तेव्हा ते शेतकऱ्यांना परवडतं का? म्हणजे आता आपण असं म्हणतो की आमच्याकडे लोक आहेत, ते फवारणी करतात आणि ते 300-400 रुपये घेतात. तर या ड्रोनची किंमत तर 5 लाख 6 लाख एवढी सांगितली जाते. तर ते परवडणार का आपल्याला? तर आम्ही जेव्हा सर्व प्रयोग केले आणि त्या ड्रोनच्या वापराबद्दल ज्या इकॉनॉमिक्स काढलं, त्या इकॉनॉमिक्समध्ये असं लक्षात येतं की ड्रोनच्या द्वारे फवारणी करण्याचा खर्च हा आपण सर्वसामान्यपणे ब्लोअर असतील किंवा माणसांनी चालवणारे जे हातपंप असतील, जेवढा खर्च येतो त्याच पद्धतीने साधारणपणे 400 रुपयाच्या दरम्यान तो खर्च एकरी येतो. कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो असा आहे की आपण फक्त आणि फक्त 6 मिनिटामध्ये 1 एकर आपण फवारणी करतो. म्हणजे 1 हेक्टरी खर्च हा फक्त 1000 रुपये आहे. असं म्हटलं पाहिजे की ड्रोनच्या द्वारे आपण फवारणी करत असताना तो एका शेतकऱ्याने घेऊन उपयोगाचा नाही आहे, परंतु याच अनुषंगाने सर माझ्या मनात असा प्रश्न आहे की सामान्य शेतकरी जो आहे तो वैयक्तिक पातळीवरती ड्रोनची खरेदी करू शकत नाही, परंतु मग सरकारने अशा ड्रोनच्या खरेदीसाठी काही अनुदानाची सोय वगैरे केलेली आहे का? होय, नक्कीच. ॲक्च्युली खरं तर याच वर्षी 2022 मध्ये केंद्र सरकारने एक योजना आणलेली आहे ज्याच्यामध्ये अनुदान जाहीर केलं गेलं. त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठे असतील, त्याच्यानंतर KVK असतील, त्यांना फक्त प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी 100% अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे. ते 10 लाखापर्यंत आहे. आणि जर आपल्याला भाडेतत्वावरती ड्रोन आपल्याला उपलब्ध करायचा असेल आणि आपण कृषी पदवीधर असाल तर आपल्याला 50% किंवा 5 लाख रुपयाचं अनुदान आपल्याला दिलं जातं. आणि जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत आणि इतर ज्या संस्था आहेत ज्यांना भाडेतत्वावरती ड्रोन द्यायचा असेल त्यांना 4 लाख किंवा 40% या मर्यादेत ते अनुदान दिलं जातं. आणि ह्याच्यामध्ये सरकारचा उद्देश हाच आहे की फक्त एका शेतकऱ्यांनी असा ड्रोन घेऊ नये, त्याऐवजी तो एकत्रितरित्या तो कोणाला तरी प्रशिक्षित असणाऱ्या गावामध्ये 3 ते 4 लोक जे आपले आज मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्ये नोकरीच्या शोधात जातात, ते गावामध्ये राहतील, ते स्वतःचं ड्रोन घेतील ते आणि इतरांना भाड्याने देऊ शकतील. आणि आज आपण पाहिलं की भारतामध्ये 90% लोक हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतात. त्याच पद्धतीने हा ड्रोन सुद्धा एक सार्वजनिक पद्धतीने आपण वापरू शकतो आणि त्याची वापराची किंमत ही इतर साधनांनी एवढीच आहे. त्याच्यामध्ये फायदा हा आहे की आपल्याला तो लवकरात लवकर काम करून देतोय आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करून देतो. सर, अगदी शेवटचा प्रश्न, आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जे आहे त्याच्या अंतर्गत काही नवे संशोधन सुरू आहे का? नवीन आता काय काम सुरू आहे? आणि ते शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान काय नवीन जे काम आहे विद्यापीठाचं ते पोहोचवण्यासाठी नेमकं काय केलं जातंय? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही या तंत्रज्ञानावरती 2018 पासून काम करत आहोत. आपल्याकडे वर्ल्ड बँकच्या सहाय्याने, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने आपण एक
हवामान अद्ययावत कृषी संशोधन केंद्र सुरू आहे. त्याच्यामध्ये क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर आपल्या समोर जे हे जी प्रयोगशाळा दिसते त्याच्यामध्ये 37 ड्रोन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे घेतलेले आहेत आणि ते आम्ही बनवत आहोत आणि आमचे काही विद्यार्थी आचार्य पदवीचे PhD करणारे विद्यार्थी त्याच्यावरती काम करत आहेत, जेणेकरून हा ड्रोन जेव्हा फवारणीसाठी वगैरे वापरतो आपण तो किफायतशीर व्हावा आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा व्हावा. या मोठ्या प्रमाणावरती त्याचं प्रशिक्षण चालू आहे. आम्ही आतापर्यंत 7 ते 8 प्रशिक्षण जे ऑनलाईन पद्धतीने केलेले आहेत आणि केंद्र सरकारच्या ज्या योजनेच्या अंतर्गत आता RPTO म्हणजे रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन ही संस्था केली. आज समोर आपल्याला जो चित्र दिसतंय ते आपण भाडेतत्वावर जेव्हा मशीन खरेदी करतो म्हणजे वापरायला घेतो त्याच्यासाठी आम्ही 2 वेब ॲप्लिकेशन्स पण तयार केलेले आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत ते गुगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहेत आणि ते आपण वापरू शकता, ज्याच्यामध्ये आपल्या शेजारचे कुठलेही ड्रोनच नव्हे तर इतरही अवजारं आपल्याला कोणी भाड्याने देत असेल तो आपल्याला शोधून काढता येईल आणि त्याच्याकडे आपल्याला मागणी नोंदवता येईल आणि त्या जो भाडेतत्वावर देणारा जो माणूस आहे त्याला त्याची स्वतःची यंत्रणा वापरण्याची गरज नाही, त्याला हे वेब ॲप्लिकेशन वापरता येतील. तर म्हणजेच एकूण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये याच्यावरती बरंच संशोधन चालू आहे आणि हे पुढे चालू राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पायलट प्रशिक्षणाची सोय सुद्धा आता होणार आहे. थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की हे जे ड्रोन हे तंत्रज्ञान आहे किंवा जे यंत्र आहे ते शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असं तंत्रज्ञान आहे. फक्त शेतकऱ्यांनी किमान 10वी पास असलेल्या शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी त्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने हे जे यंत्र आहे किंवा तंत्र आहे हे आपल्या शेतीसाठी वापरलं तर नक्की शेती ही फायद्याची होऊ शकते असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि ड्रोनचा कृषी क्षेत्रासाठी वापर या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.